नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. पुणे मुंबई एक्सप्रेस वे गेल्या काही 2 दिवसांपासून साधारणपणे चर्चेत आहे. या एक्सप्रेस वे वरती एक गॅसचा टँकर पलटी झाला आणि त्यानंतर तब्बल 32 तास वाहतूक खोळंबा झाला. अजूनही वाहतूक सुरळीत झालेली नाहीये. या सगळ्या दरम्यान अनेक लोकांना ट्रॅफिकमुळे श्वसनाचे त्रास झाले, गॅसमुळे अनेक प्रकारचे त्रास झाले. सोबतच लोकांचा वेळ वाया गेला, पेट्रोल डिझेल वाया गेलं. याबद्दल कोणीही काही बोलायला तयार नाहीये. सरकारकडनं मार्गदर्शक सूचना वेळेत जाहीर होणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही. परिणामी जवळपास 20-25 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. लोकांना अनेक प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागला. या सगळ्या प्रकारानंतर रोड सेफ्टी आणि रोडच्या संदर्भातले अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्याबद्दल अतिशय चांगला 2012 पासून अभ्यास करणारे तन्मय पेंडसे आपल्यासोबत आहेत. रोड सेफ्टीवरती त्यांनी अनेक वर्ष काम करतायत. त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. सर नमस्कार, स्वागत आहे. काल परवाचा जो काही इन्सिडेंट घडलाय तो कशामुळे घडलाय असं तुम्हाला वाटतं? आता प्राथमिक जो वाटतंय तो ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे तो टँकर उलटला असं साधारण आता तरी असं वाटतंय. पण म्हटलं तसं तुम्ही जसं आता म्हटलं तसं की जवळपास 33 तासानंतर एक्सप्रेसवे हा परत एकदा खुला झालाय. आता एक्सप्रेसवे म्हणतो आपण, म्हणजे याला आपण द्रुतगती मार्ग म्हणतो, ज्याच्यामध्ये गती आहे. तो काल 33 तास त्याला गतीच नव्हती. बरोबर. आज पुणे आणि मुंबईसाठी तो मेजर लाईफलाईन आहे. आज जेव्हा अशा पद्धतीने सगळं बंद होतं त्यांनी एवढे व्यापक इम्पॅक्ट होता त्याचा आपण विचार करू शकत नाही. म्हणजे आज आता कालपासून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कार्बन फुटप्रिंट जनरेट झाली, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फ्युएल कन्झम्पशन झालं, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोकांना मनस्ताप झाला, लोकांचं फ्लाईट मिस झाले, त्यामुळे आर्थिक भूर्दंड झाला, आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. आज माणूस एक थोडस खाल्या पहिल्याशिवाय राहू शकतो, पण आज महिलांच्या दृष्टिकोनातनं जिथे जिथे अडकले वॉशरूमची फॅसिलिटी एवढीशी अपडेट नसल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. आबालवृद्धांना त्रास झाला, काही पेशंट्स होते असं कळलं त्यांना त्रास झाला. म्हणजे व्यापक दृष्टी दूध भाजीपाला हे वेळेत पोचलं नाही, त्यामुळे त्याच्या सप्लायवरती पॉईंट झाला. त्या सप्लाय न पोचल्यामुळे तिथे निर्माण होणार एकंदरीत जी स्केअरसिटी ती निर्माण झाली. आणि सगळ्यात महत्वाचा मानसिक त्रास हा इतक्या मोठ्या प्रमाणावरती झाला. बरं, हे टाळता आलं असतं का? तर मला जेव्हा असं वाटतं की हे जेव्हा ऍक्सिडेंट झाला हा रात्री झाला, जेव्हा त्याला विजिबिलिटी आपल्याला आली की ऍक्सिडेंट झालेला आणि गॅसच्या संदर्भात आहे, तो प्रोपेलिन आहे, प्रोपेलिनचे इश्यूज काय आहेत. आता प्रोपेलिनचं मी म्हणलं तसं की तो खूप हायली फ्लेमेबल आहे. तो 35 डिग्रीला एक्सपोज जर का झाला तर तो आग लागू शकते. आयसोलेशन करताना जेव्हा जर का फ्लेमेबल झाला म्हणजे आग लागली तर 1 किलोमीटर तुम्हाला आयसोलेट करायला लागतं. आणि साधारणतः स्पिल आउट झाला तर तो साधारणतः 400 फूट आपण म्हणतो, ज्याला C3H6 केमिकल याच्यामध्ये टर्मिनॉलॉजी आपण म्हणतो. हा बेसिकली मी म्हणलं तसं की हा जो याचा जो स्पेसिफिक वापर येतो तो फ्युएल म्हणून केला जातो. याचा पॉलिप्रोपेलिन म्हणजे प्लास्टिक मेकिंग इंडस्ट्रीमध्ये वापर केला जातो, केमिकल मध्ये वापरला जातो. वेल्डिंग कटिंग करताना प्रोपेलिनचा गॅस म्हणून तो फ्युएल म्हणून तिथे वापरला जातो. म्हणजे तो टॉक्सिक आहे का? तर हो. तो कलरलेस आहे, तो फेंट आहे, त्याचा वास जो आहे तो थोडासा गोडूस आहे. सो यांनी खूप घातक परिणाम पण होऊ शकतात. म्हणजे काल अनेकांचं जीवन धोक्यात होतं. जीवन धोक्यात होतं. आज नशिबाने तो ट्रान्सफर करता आला 2 टँकर्स मध्ये. पण मला कळतं की इमर्जन्सी क्विक रिस्पॉन्स जो आहे, कारण आपल्याकडे ती इनफ फॅसिलिटी नाही आहे ना. काय परिस्थिती आता सध्या? काय आता आपल्याकडे इनफ फॅसिलिटी कुठे? एनडीआरएफ आणि आलं डिझास्टर मॅनेजमेंट इज स्पेसिफिकली प्लॅनिंग झालं पाहिजे. आणि जर का आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंटचं प्लॅनिंग आहे तर एवढा वेळ का लागला? माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की तुम्हाला आता कळलंय की ऍक्सिडेंट झालेला आहे, याची विजिबिलिटी येत नाही, याला किती काळ लागणार हे आता माहिती नाही. पहिली रिएक्शन काय, पहिली ऍक्शन काय घ्यायला हवी प्रशासनाने? तर कम्युट करणाऱ्या लोकांना पहिला तो मेसेज जायला होता की शक्यतो एक्सप्रेसवर येऊ नका. किती का अर्जंट काम असेल, मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया जे काही असेल ते सगळं वापरून आपण जर का तिथपर्यंत पोहोचलो असतो तर लोकांना वेळीच संदेश मिळाला असता. त्यातले 10% लोक जरी विड्रॉ झाले असते तरी तो जो इम्पॅक्ट ट्रॅफिकचा झाला तो कमी झाला असता. इमिजिएट त्याच दिवशी जर सांगितलं असतं तुम्ही पर्याय मार्ग वापरा, की तुम्ही ज्यांना मुंबईला जायचं त्यांनी चांदणी चौकातनं तांबडी मार्गे उतरून तिकडनं जावा किंवा तुम्ही माळशेज मार्गे ठाण्यात जावा. हे जर का त्या सेम डे झालं असतं तर मला असं वाटतं की नॅचरली ट्रॅफिकचं डिव्हाइड झालं असतं. परत आता इकडचं एक्सप्रेसवे बंद म्हणून ते सगळं ट्रॅफिक पुढे मुंबईत जुन्या याच्यावरती आलं, म्हणजे परत ती कोंडी निर्माण झाली. प्रत्येक रस्त्याची कॅरिंग कॅपॅसिटी असते, जे पीसीयू म्हणतो आपण, पॅसेंजर कॅरिंग युनिट्स, ते प्रत्येक रस्त्याची कॅपॅसिटी असते.
आता वाहनांची संख्या जेवढी वाढली आहे की आपल्या रस्त्यांची कॅपॅसिटी पण हळूहळू संपत चालली आहे. तर त्याच्यामध्ये परत डिसिप्लिन हा प्रकार जो आहे तो बऱ्याच अंशी नाहीये लोकांमध्ये सुद्धा. म्हणजे सरकारची जबाबदारी आहे का? 100% आहे. पण जबाबदारी याच्यामध्ये ती निश्चित करायला पाहिजे ना. मल्टिपल एजन्सीज याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये एमएसआरडीसी आहे कारण त्यांच्याच मालकीचा रस्ता आहे, याच्यामध्ये IRB आहे. तर मला कायम तेच वाटतं की प्रत्येकच टार्गेट करताना पहिले लोक पोलिसांना करतात कारण ते दिसतात ना. पण आज तुम्ही हेही बघितलं पाहिजे, काल पोलीस म्हणजे HSP असेल, ग्रामीण पोलीस असतील, त्यांनी पर्सनली येऊन पाण्याच्या बाटल्या दिल्या, त्यांनी बिस्किट त्यांच्या कॅपॅसिटीत जे आहे ते त्यांनी केलं. तर पॉलिसी मेकर्स जे आहेत आज त्यांना से नाहीये ना, पोलिसांना प्रत्येक याच्यात से नाहीये. जे पॉलिसी मेकर्स आहेत की रस्त्यावरती काय काय असलं पाहिजे, हे जे पॉलिसी बनवणार आहेत आज त्यांनी हा विचार केला पाहिजे. 2022 ला असाच एक इन्सिडेंट झाला होता की तो गॅस लीक झाला होता आणि पाणी मारलं होतं गेलं होतं आणि त्याच्यावर अमृतांजन पुलाच्या आणि तो प्रचंड फेस निर्माण झाला. म्हणजे आपल्याकडे एक केस स्टडी होती, ठीक आहे, प्रोपेलिन कदाचित पहिल्यांदा झालाय, प्रोपेलिनचा इन्सिडेंट पहिल्यांदा झाला, पण आपल्याकडे 22 सालचा हे होता. पण त्यावेळेस इतकं मेजर इश्यू झाला नाही, त्यामुळे त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही. सो पॉलिटिकल विल पाहिजे, आपल्याकडे इनोस टीम पाहिजे त्याच्यासाठीची, जी आता दिसत नाहीये ना. नाही तर 33 तास कशाला लागतात? म्हणजे 33 तास जर का ऍड्रेस करायला लागत असतील आपल्याला, तो रिस्की आहे का? गॅस तर 100% तो रिस्की आहे. पण हे आपल्याकडे इनोस सिस्टीम असती तर कदाचित हा वेगळा झाला असता, कम्युनिकेशन वेळीच झालं असतं. फर्स्ट ऍक्शन इज द कम्युनिकेशन झालं असतं तरी हा प्रॉब्लेम जे आहे ते सॉर्ट आउट व्हायला मदत मिळाली असती. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं, मी म्हणलं तसं की इच्छाशक्ती, एजन्सीजनी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे. मग ते MSRDC असेल, IRB असेल, अजून काय PWD असेल, कोणाची स्टेटमेंट झाली आहे आज, कोणाची स्टेटमेंट झाली आहे? बरं, राज्याचे मुख्यमंत्री आणि या खात्याचे जे मंत्री आहेत MSRDCचे, एकनाथ शिंदे साहेब, ही दोन्ही संवेदनशील माणसं आहेत असं मी तरी म्हणतो, कारण मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांना काम केलेलं आहे. सो मी मानतो की ही लोक संवेदनशील आहेत. पण कालच्या सगळ्या प्रकरणामध्ये खूप ढिलाई दिसली. कम्युटर्सच्या बाबतीत तुम्ही लोकांचे करा ना विचार, तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात टोल घेताय, तुम्ही फॅसिलिटी काय देताय? माझा तोच प्रश्न आहे की आता एवढा मोठा टोल किती लागतो आपल्याला मुंबईवरून? आता साधारण 700 रुपये जातातच ना तुमचे, ऍव्हरेज जातात. या 700 रुपयामध्ये प्रवाशांना काय मिळतं? आपल्या समोर उत्तर आहे, काहीच मिळत नाही ना आता. म्हणजे तुम्ही एवढा टोल घेता. बरं, मला तेही अजून कळलं नाही. आता ओव्हरऑल टॉयलेट बघितली तर फुटबॉलची सोडली तर साधारणतः 4 ते 6 या रेंज मध्ये टॉयलेट्स आहेत. ती वाढली पाहिजेत ना, ती मोठ्या प्रमाणात आली पाहिजे, ती फक्त तेवढीच आहेत. म्हणजे आधी सांगितलं तर ओझरवाड्याचं आपलं उर्सेचा टोल नाका संपला की पुढे लेफ्ट हँड साईडला एक टॉयलेटची एस्टॅब्लिशमेंट आहे, कालापूरचा टोल नाका सोडून पुढे आला की लेफ्ट साईडला एक एस्टॅब्लिशमेंट आहे, पॅरलल तशाच ट्रॉमा केअर युनिट हे फक्त एकच आहे आताच्या घडीला, जे ओझरवाड्याला आहे, मॅकडोनाल्डच्या बॅक साईडला. पण तेही लोकांना बऱ्याच अंशी माहिती नाहीये. पवना हॉस्पिटल त्याच्यामध्ये ते सगळं ऑपरेट करतो आणि गुड जॉब, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. पण ते शेवटी माहिती नाहीये ना, आणि परत संवाद व्हायला पाहिजे ना. जोपर्यंत संवाद होत नाहीये तोपर्यंत लोकांना पण गोष्टी कळणार नाहीये. म्हणजे आणखी एक माझा एक साधा प्रश्न आहे की आता काल अनेक जण अडकले होते, काही पेशंट्स देखील होते ज्यांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल झाले. तर समजा अशा पुढे भविष्यामध्ये जर अशा किंवा अगोदर जर का समजा अशा पद्धतीने ट्रॅफिक मध्ये जर का एखादा पेशंट अडकला असेल तर ह्याला बाहेर काढण्यासाठी काय यंत्रणा आहे? याला एक तर सगळ्यात महत्वाचं आहे की एकतर एअरलिफ्ट हा ऑप्शन सोडत आपल्याला दुसरा ऑप्शन राहतच नाही, तसं म्हणायचं झालं तर. पण आता अशा पद्धतीचा जर का गॅस कंटेनर आहे हा येतोय, आता रोज अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रोपेलिन असेल, पेट्रोल असेल, वेगळे गॅस असतील, हे रोजचं ट्रॅव्हल करतात. याचा आता आधीचा केस स्टडी लक्षात घेऊन रोजचं याचं डेटा जनरेट व्हायला पाहिजे की कुठला टँकर जातोय, त्याच्यामध्ये किती भरलेला आहे, त्याची आपल्याकडे कुठली व्यवस्था नाही, मग तो क्षमतेपेक्षा जास्त भरलाय का. बऱ्याच वेळा आपण बघतो की क्षमतेपेक्षा जास्त हे ट्रक घेऊन जातात. मग आपल्याकडे ऍटलिस्ट तो डेटा असेल की आज बाबा हा टँकर गेलेला याच्यामध्ये या गोष्टी होत्या, मग त्याला ऍड्रेस करणार सिस्टीम. जर का तो ब्लास्ट झाला किंवा तो जर का लीक झाला तर याला ऍड्रेस करणारी इनफ सिस्टीम आपल्याकडे अजूनपर्यंत नाही. कारण ती माझं तेच म्हणणं, ती जर का असती तर ती 33 तास आणि दोन्ही शहरं बंद पडली ना, दोन्ही शहरांच्या महत्वाचा मुद्दा माझा तोच होता. आता मुंबई हे पूर्ण भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं शहर आहे, त्याला कनेक्टेड असणारा पुणे हे देखील अतिशय महत्वाचं शहर आहे. एक टँकर पलटी होतो आणि 2 शहरांचा संपर्क तुटतो, हे किती गंभीर आहे? ही खूप जास्त गंभीर आहे. कारण आपण जेव्हा $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करतोय, या विचार बोलतो, तर आपला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे, जो लाईफलाईन आहे या रस्त्याची, म्हणजे या दोन्ही शहरांची लाईफलाईनच आहे, बरोबर, तो जर का 33 तास आणि 33 तास हा खूप मोठा आहे. आणि म्हणून म्हणलं याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. प्रत्येक वेळेस ते समिती येईल, मग समिती अहवाल सादर करेल आणि मग त्या गोष्टी होतील.
नाही होत नाही याच्यामध्ये, कारण आम्ही तो अनुभव काही प्रमाणात घेतलेला आहे. म्हणजे जर कॅमेऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं स्पेसिफिकली, आम्ही 2016ला ITMS चं एक डॉक्युमेंट बनवून होम डिपार्टमेंटला सबमिट केलं होतं की हे अशा पद्धतीने करायला लागेल. 8-9 वर्ष लागतात. एखाद्या किरकोळ 94.5 किलोमीटरच्या स्ट्रेचला तुम्हाला इतका वेळ लागतो. लोकांचं आयुष्य हे लक्षात घेणार आहोत की नाही आपण? गांभीर्य नाहीये, गांभीर्य दिसत नाही ना. म्हणजे कालच्या याच्यात दिसलं असतं ना. आणि मला वाईट त्याच वाटतं की दोन्ही, म्हणजे मी म्हणलं तसं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही संवेदनशील आहेत, कारण अनुभव चांगले त्यांच्या बाबतीतले. म्हणजे आता माझी त्यांना कळकळीची आजोरी विनंती आहे की तुम्ही बाकीचे लोक काय करतायत, अधिकारी काय करतायत हे नको. तुम्ही राज्याचे प्रमुख म्हणून दोघांनी या विषयावरती खरंच गांभीर्याने लक्ष घालून आता भविष्यात ही घटना घडणार नाही याचा अश्युरन्स हा लोकांना दिला पाहिजे. नाहीतर आज एवढे टोल भरून लोक जात आहेत, गाड्यांची संख्या पण वाढलेली आहे. आता ती कंट्रोल आपल्याला करता येणार आहे का? तर नाही आहे त्याचं उत्तर आहे. तर गाड्यांची संख्या कंट्रोल करता येणार नाही. आपण लेन्स वाढवतोय, पण डिसिप्लिन पण आणायला पाहिजे. पण सरकारने ज्या गोष्टी करायला हव्यात सिरियसली, ती माझी राज्याच्या प्रमुखांना आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना खरंच हात जोडून कळकळीची विनंती आहे. कारण भविष्य आज आपल्या नशिबाने तो गॅस खूप मोठ्या प्रमाणात लीक झाला नाही म्हणून जीवितहानी किंवा कुठले त्रास झाले नाही. पण हे झालं असतं तर, आणि भविष्यात होऊ शकतं, कारण ज्या पद्धतीचे इन्सिडेंट झालेले आहेत. तर आता तरी आपण हा वेकअप कॉल आहे असं मला वाटतं. आता तरी जाऊन याच्यात कॉन्क्रीट ऍक्शन घेतली पाहिजे असं मला वाटतं. सर, दररोज पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरून किती वाहनं साधारणपणे ट्रॅव्हल करतात, किती टोल जमा होतो? आता ऍव्हरेज जर का म्हणायचं झालं तर साधारणतः 74,000 ते 1 लाख असा साधारणतः हा एक साधारणतः रोज ऍव्हरेज बोथ लेन्स हा असा ऍव्हरेज आकडा. आता एक्सप्रेस वा 1 लाख जेव्हा तयार झाला तेव्हा तो 1 लाख TCU साठीचाच तयार झाला होता. पण आता ज्या पद्धतीची वाहनं होत आहेत, अजून जास्त वाहनं याच्यामध्ये ऍड झाली असतील. फक्त टोलच्या बाबतीत मी आता कमिट नाही करू शकत, कारण MSRDC मध्यंतरी व्हिडिओग्राफी केली, त्यांचे आकडे वेगळे झाले. IRBच्या याच्यात त्यांचे आकडे वेगळे झाले. सो आता त्या याच्या बाबतीत जरा थोडं कमेंट करणं हे डिफिकल्ट आहे. पण डेफिनेटली टोल जनरेशन हे खूप म्हणजे कोटींमध्ये तर डेफिनेटली होतच होतं. मग त्याचा नागरिकांना काय फायदा आहे? नाही, आता मला नागरिकांच्या संबंधित प्रश्न आहे. तुम्ही सरकारच्या बाबतीतलं सांगितलं, नागरिक ज्या वेळेला अशा सिच्युएशन मध्ये अडकतात तेव्हा त्यांनी काय करायला पाहिजे? माझा अगदी आता ह्या इन्सिडेंट मधनं तर माझं आता अगदी रोजचं म्हणजे की जे रोज लोक कम्युट करतात एक्सप्रेसवरती, एक्सप्रेसवेचा हेल्पलाईन नंबर आहे, रोज त्यांनी फोन करावा, माहिती घ्यावी आणि मग एक्सप्रेसवेला जावं. तिथे माहिती पण मिळते. मी कालच्या इन्सिडेंट मध्ये एक्सप्रेसवेचा जो हेल्पलाईन आहे 4 वेगवेगळ्या नंबर्सवर मी फोन केले होते हे जाणून घेण्यासाठी की ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये महामार्ग पोलिसांकडनं काय रिॲक्शन्स येतात किंवा काय पद्धतीची माहिती दिली जाते. तर ते अत्यंत योग्य पद्धतीने मला 4ही वेळेस मिळाली, प्रॉपर व्हिजिबिलिटी मिळाली. एका फोनवर तर तेवढंही सांगण्यात आलं की खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला आहे, ज्याला वेळ लागू शकतो. जर का तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही एक्सप्रेसवेला ट्रॅव्हल करू नका. हे इतकं कम्युनिकेशन हे त्या लेवलला काल मला मिळालेलं आहे. पण माझं म्हणणं की प्रशासनाने हे जर का आधीच सगळीकडे मोठ्या प्रमाणावर रायलर केलं असतं, आज 15-16% लोक जरी कमी गेले असते त्याच्यावरती, तरी आपल्याला तो इम्पॅक्ट थोडासा लेस मिळाला असता. तर माझं तर आता, कारण एक्सप्रेस इतकं बेभरोशी झालंय ना, तुम्ही आता एक्सप्रेसच्या बाबतीत कधीच भरोसाच देऊ शकत नाही. तुम्ही सकाळी 6ला निघालायत समजा आणि मुंबईत तुम्ही 10 वाजता पोहोचलात, तुम्ही कधी कधी 12 वाजता पण पोहोचू शकता. सो खरंच आता ऍक्च्युली निदान सिस्टीम लागेपर्यंत रोज फोन करा आणि जावा. पण दुसरा काही खरंच ऑप्शन नाही किंवा पर्याय मार्ग निवडा. पण पर्याय मार्ग सुद्धा खूप लांबचे आहे. म्हणजे आज इकडनं चांदणी चौकात महामार्गे परत बॉम्बे गोवानी जाणं किंवा मार्शेस मार्गे ठाणे जाणं हा खूप मोठा पेट्रोलचा वेळेचा अपव्यय आहे. हेल्पलाईनला फोन करून आजची व्हिजिबिलिटी घेणे आणि जाणे एवढंच आता सरकारने आपल्या हातात ठेवलेलं आहे असं मला वाटतं. मला दर्शकांना सांगायचंय की 2012 साली एक अपघात झाला होता, त्याच्यामध्ये अभिनेते आनंद अभ्यंकर आणि तन्मय पेंडसे यांचं माझे भाऊ अक्षय पेंडसे यांचं निधन झालं होतं. आणि त्या अपघातानंतर तन्मयने त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलं आणि 2012 पासून आज 2026 पर्यंत रोड सेफ्टीच्या विषयामध्ये ते प्रदीर्घ काळ आपलं काम करत आहेत. 2012 ते 2026 चेंजेस काय झालेत असं तुम्हाला आता ठळक चेंजेस त्याच्यामुळे झाले? जे ठळक चेंजेस झाले म्हणजे ज्या पद्धतीने दादाचा ऍक्सिडेंट झाला होता, एका लेन मधून जम्प होऊन व्हेकल आनंद अभ्यंकरांच्या गाडीवरती आपटलं होतं, ट्रक म्हणजे. आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये माझा भाऊ, माझा 2 वर्षाचा पुतण्या आणि आनंद दादा यांची काही चूक नसताना समोरच्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला. आम्ही त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांना मी पर्सनली भेटलो होतो. त्यांच्यावेळेचा अनुभव ऍक्च्युअली खरंच चांगला आहे. म्हणजे उगाच पॉलिटिकली बोलायचं म्हणून नाही बोलत आहे. जो अनुभव आला तो चांगला आला होता. त्यांनी प्रत्येक वेळेस म्हणणं ऐकून घेतलं, मिटिंग्सला बोलवलं होतं. त्यावेळेस त्यांच्याबरोबर माझे एक्सप्रेसवेला दौरे झाले होते. सो आम्ही त्यांना सांगितलं होतं की ह्या व्हेकल जम्प होऊ नये म्हणून ब्रायफन रोप नावाची कन्सेप्ट आहे.
दोन्ही रस्त्याच्या मध्ये एक मीडियम मध्ये थोडक्यात त्यांनी रोड लावले होते. ब्रायफन रोड तिथे लागले. आम्ही सांगितलं तर सायनेजेस नाही आहेत. सायनेजेस आज मोठ्या प्रमाणावर आल्या. रमलर स्ट्रिप्स आल्या. ट्रॉमा केअर युनिट आलं. त्याच्यानंतर ITM ज्याला इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम म्हणतो आपण, ती एक्सप्रेसवेला नव्हती. 16 आम्ही एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट एक्सप्रेसवेला कॅमेरा लावून केली होती. त्याचा जवळपास 250 पानांचा अहवाल आम्ही होम मिनिस्ट्रीला सबमिट केला होता. आज कॅमेरे ठिकठिकाणी लागतात, पण हे चांगल्या पद्धतीने होतं. फॅटॅलिटीचा काउंट जो होता तो ट्रिपल डिजिट मध्ये जात होता, तो कमी झाला. आज आता या 2025 चा काळ, आता जो 26 सुरू झालाय, पण 2025 चा जर का आकडा बघायचा आला पूर्ण तर ते जवळपास 68 आहे, जो चांगला आकडा. 113, 112, 91 असं वरून आपण 68 वरती होतो. झिरो फॅटॅलिटी कव्हर होणार नाही, कारण अपघात हा सगळीकडेच होतो जगात. कुठेच असं नाही की शून्य आहे, पण जे 68 झाले ते आपण 20, 30, 10, 5 याच्यावर तर आणू शकतो. पण याला पॉलिटिकलची पण गरज आहे आणि लोकांची पण. मी म्हणलं तसं की ट्रॅफिक एज्युकेशन म्हणजे आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून शाळांमध्ये पोहोचतोय ट्रॅफिक अवेअरनेससाठी. आम्ही कॉलेजेसमध्ये लेक्चर्स देतोय की रोड सेफ्टी आणि ट्रॅफिक अवेअरनेस कशा पद्धतीने केला पाहिजे. छोटी एक गोष्ट सांगतो, अनेक वेळा तुम्ही बघता लोक सीट बेल्ट लावत नाही. पोलीसला की सीट बेल्ट लावतो. सीट बेल्ट हा तुमच्यासाठी आहे, पोलिसांसाठी नाही, हे कधी कळणार आहे आपल्याला. सो अशा याच्यात मोठ्या प्रमाणावरती राज्यभर जेव्हा अवेअरनेस होईल आणि तो 365 दिवस होईल, म्हणजे फक्त सुरक्षा 15 आणि सुरक्षा सप्ताह एवढ्या मेहनत 365 दिवस करण्याची ऍक्टिव्हिटी आहे. ही जेव्हा होईल तेव्हा भविष्यकाळात आपल्याला या सगळ्या प्रॉब्लेम वरती थोडे बहुत का होईना सोल्युशन मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद, खूप वेळ दिला ऍक्च्युली तुम्ही आम्हाला. थँक्यू. धन्यवाद. तर हे होते तन्मय पेंडसे. आपल्या भावाचा अपघात झाल्यानंतर खचून न जाता त्यांनी दुसऱ्यांचे अपघात कसे होणार नाहीत यासाठी गेले अनेक वर्ष ते काम करतात. 2012 पासून काम करतायत. कालचा जो काय अपघात झाला आणि त्या अपघातानंतर जी काय दुर्दशा आपल्याला पाहायला मिळाली, मॅनेजमेंटचा जो काय फज्जा उडवलेला आपला पाहायला मिळाला, त्यामधल्या नेमक्या त्रुटी काय होत्या याविषयी त्याने अतिशय अभ्यासपूर्ण आणि सखोल अशा पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. त्याबरोबरच सरकारने नेमक्या काय उपाययोजना करायला पाहिजेत त्याबद्दल देखील त्यांनी सांगितलंय. अशा आहे हा व्हिडिओ सरकारमध्ये जे आहेत लोक, अधिकारी असतील, नेते मंडळी असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि यावरती उपाययोजना केल्या जातील. तसेच थांबूयात. धन्यवाद.